नमस्कार विद्यार्थी मित्र. गेले बरेच दिवस ग्रुप सीची ॲड आलेली आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही की आयोगाने कधी पहिल्यांदा ॲड काढली, दुसरी आहे त्यामध्ये पोस्ट कधी ॲड केल्या, परत 2-3 वेळा फॉर्म भरायची डेट वाढवली, आता 10 ऑगस्टपर्यंत काहीतरी आयोगानं त्याच्यामध्ये चेंजेस करायला लावलेत. तर बऱ्याच जणांना हे समजत नाही नेमकं चाललं आहे तरी काय. मला बरेच फोन येत होते की सर याच्यावरती एक सेशन घ्या आणि डिटेलमध्ये सांगा की नेमकं ह्या सगळ्या गोष्टी कशा कशा क्रमाने चालल्या. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून बऱ्याच विद्यार्थी आपण नवीन फॉर्म भरत आहेत, ज्याच्यासाठी ग्रुप सीमध्ये तलाठीच्या पोस्ट आले किंवा अदर पोस्टसुद्धा गट क मध्ये आलेल्या आहेत आणि अजून देखील काही बऱ्याच पोस्ट याच्यामध्ये ॲड होण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळं मुलांच्या मनामधला संभ्रम हा दूर व्हावा यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना यामधलं जे काही संभ्रमावस्था आहे ती दूर व्हावी आणि पुढचा अभ्यासाला त्यांना लक्ष द्यायला बरं पडेल. तर मित्रांनो, पहिल्यांदा ज्यावेळी गट कची जी ॲड काढली होती ती ॲड आयोगानं मे महिन्यात काढली होती, जून महिन्यात त्याने ॲड काढली आणि त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक 9 पदे, तांत्रिक सहाय्यक 3 पदे, कर सहाय्यक 282 पदे आणि मोटर सहाय्यक म्हणजे AMY ही 461 पदांची जाहिरात होती. अशी लिपिक टंकलेखक 1864 अशी मिळून 2619 पदाची ॲड पहिल्यांदा काढली आणि त्यासाठी अर्ज सादर करण्याचा दिनांक तुम्हाला होता 27 जून 2026 पासून सुरू झाला. तो 17 जुलै 2026 म्हणजे जूनमध्ये ॲड आली पहिली आणि त्या ॲडमध्ये हीच पदं फक्त होती आणि 27 जूनला त्यांनी फॉर्म ओपन केला तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि 17 जुलैला फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक होती. ओके, त्याच्यानंतर आता काय केले बघा आयोगानं, पुढचं जेव्हा नोटिफिकेशन आलं हे 22 जुलै 2026चं नोटिफिकेशन आहे. तर आयोगाने यावेळी काय केलं की जी गट कची जी ही पदं होती जी आपण पहिल्या ॲडमध्ये होती त्याच ॲडमध्ये नवीन काही पदं 22 जुलै 2026च्या नोटिफिकेशन ॲड केली. मग त्याच्यामध्ये कुठली ती महसूल आणि वन विभागाचं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी. आता हे तलाठीसाठी खूप जणांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा खूप जण इच्छुक आहेत. मागच्या वेळी ती TCS आणि IBPS कडून झाली होती, यावेळी MPSC कडून होते. तर खूप पारदर्शक पद्धतीने परीक्षा होईल आणि जे अभ्यास करतील, जे कष्ट करतील त्यांना निश्चित पद्धतीने या ठिकाणी पोस्ट भेटेल. कुठलाही याच्यामध्ये संभ्रम नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बिनधास्त अभ्यास करावा, कष्ट करावे आणि ही संधी अचीव करावी. अशी संधी तुम्हाला लवकर पुन्हा येईल की नाही हे सांगू शकत नाही. ही ऐतिहासिक संधी तुम्ही अजिबात सोडू नका. त्यामुळं आणि ह्याला कुठल्याही विद्यापीठाची कुठल्याही शाखेतली पदवी चालते. त्यामुळे हे पद त्यांनी ॲड केलं. ओके, आता ही पदं किती होती? 1539. ओके, त्याच्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई याच्यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल किंवा वरिष्ठ लिपिक किंवा अभिलेखापाल गट क हे पद त्यांनी सांगितलं. ही 11 पदाची ॲड केली. ह्यालासुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी चालते. त्याच्यानंतर सहाय्यक अधीक्षक गट क ह्याच्या 11 पदं, यालासुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी चालते. त्याचबरोबर कृषी आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे सुद्धा गट कचं पद आहे. याला मात्र मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC धारण करणे आवश्यक आहे. याची 254 पदं ॲड केली. त्याचबरोबर नियंत्रक व शेदावाटप संचालन नागरी पुरवठा कार्यालय इथं 203 पदं आहेत. त्यानंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग याचे इथे 155 म्हणजे लिपिक आणि टंकलेखीची पदं म्हणजे ही कार्यालय आहेत आणि पद आहे लिपिक आणि टंकलेखक त्याची या कार्यालयामध्ये 230, याच्यामध्ये 155, आदिवासी विभागाच्या विकास विभागामध्ये 69, महसूल व वन विभागामध्ये जे लिपिक टंकलेखक आहे ते 480 आणि महसूल आणि वन विभागामध्ये 339 लिपिक आणि टंकलेखक व नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये 339 पदं अशी मिळून ही जाहिरात वाढवली. हे 22 जुलैला केलं आणि 22 जुलैला सांगितलं आयोगाने की 31 जुलैपर्यंत तुम्हाला अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा मुदतवाढ दिली होती. त्याच्यानंतर आयोगानं काय केलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही किंवा डॉक्युमेंट काढायचे होते. अचानक हे पदं ॲड केल्यामुळं विद्यार्थ्यांना बऱ्याच फॉर्म भरायचा होता. त्यामुळं आयोगानं परत काय केलं, विद्यार्थ्यांची मागणी होती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ द्या. त्यामुळं आयोगानं परत नोटिफिकेशन काढणे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 31 जुलैवरून 5 ऑगस्टपर्यंत वाढवला आणि पेमेंट करण्याचा दिनांक हा 8 ऑगस्टपर्यंत केला.
आता त्याच्यानंतर आयोगानं परत काय केलं, परत विद्यार्थी म्हणायला लागले की हे अर्ज सादर करण्याची दिनांक वाढवा आणि आयोगाला देखील 1-2 महत्त्वाची गोष्टी करायच्या होत्या किंवा महत्त्वाची माहिती पाहिजे होती. त्यासाठी परत 5 ऑगस्टला आयोगानं नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की दिनांक 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरू शकताय. रात्री 11:59 म्हणजे 12 वाजायच्या 1 मिनटं आधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. 10 ऑगस्ट म्हणजे उद्याचा दिवस पण फॉर्म भरू शकताय. आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 13 ऑगस्टपर्यंत आहे. म्हणजे फॉर्म आधी तुम्हाला 10 ऑगस्टच्या आत भरला पाहिजे, 10 ऑगस्टच्या रात्री 11:59 आणि ऑनलाईन शुल्क जर तुम्हाला लेट झालं तर तुम्ही 13 ऑगस्टपर्यंत सुद्धा भरू शकताय. तरी देखील तुम्ही 10 ऑगस्टलाच ज्यावेळी फॉर्म भरताय त्याचवेळी पेमेंट करून घ्या. काही कारणानिमित्त जर तुमचं पेमेंट राहिलं तर 13 ऑगस्टपर्यंत तुम्हाला भरायला हे आहे संधी दिलेल्या आयोगानं. अशा पद्धतीनं. आणि आता यातच अजून एक गोष्ट ॲड केलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरलेले आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरले आहेत त्यांनी ज्या ठिकाणी फॉर्म भरले आहेत, माय अकाउंटमध्ये जाऊन ज्या ठिकाणी फॉर्म भरले आहेत त्या ठिकाणी आयोगानं काही 2 प्रश्न विचारलेत की तुम्ही पेसा क्षेत्रातले आहात की बिगर पेसा क्षेत्रातले आहात. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्राकरता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी पदे उपलब्ध झाले आहेत, त्यासाठी तुम्ही पेसा क्षेत्रातले आहात म्हणजे आदिवासी विभागातले आहात की नाही हे विचारलेलं आहे. तर तुम्ही पेसा क्षेत्रातले असाल तर तुम्ही यस केलं पाहिजे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी तसेच यापूर्वी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये पुढील बाब नमूद करणे अनिवार्य राहील. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनीच हे प्रश्न विचारला, आपण पेसा क्षेत्रातले म्हणजे चंद्रपूरमधील रहिवासी आहात का, होय किंवा नाही. जर असाल तर यस, नसेल तर नाही करायचं. तुम्ही ज्यांनी फॉर्म भरले त्यांनीसुद्धा फॉर्म उघडून हे अनिवार्य आहे हे करायलाच पाहिजे. तर इथं प्रश्न विचारले त्याला यस किंवा नो करा. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे की यापूर्वी प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज सादर केले उमेदवारांनी म्हणजे अर्ज सादर ज्यांनी केला आहे त्यांनीसुद्धा हे करायचं आहे. युद्ध काळामध्ये किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत म्हणजे तुम्ही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये वगैरे होता का आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेवा बजावताना तुम्हाला दिव्यांगत्व, डिसेबिलिटी वगैरे काही आलेले आहे का, ते होय किंवा नाही द्यायचं आहे. किंवा युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आहात का, होय किंवा नाही. हे 2 प्रश्न तुम्हाला विचारले. म्हणजे आयोगानं काय केलं, 5 ऑगस्टला नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की 10 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी फॉर्म पण भरा. आणि दुसरी गोष्ट करा की हे आम्ही तुम्हाला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना काही प्रश्न विचारलेत आयोगानं, ते प्रश्नांची उत्तरसुद्धा सगळ्यांनी अनिवार्यपणे सबमिट करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी ती सबमिट आणि फक्त अर्ध्या मिनिटाचं काम आहे ते तुम्ही करून घ्या. पुढचा घटक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत होते की गट क साठी काय करायला पाहिजे सर, कोणते घटक केले पाहिजेत. तर यासाठी मी तुम्हाला 10 पॉईंट प्लॅन आणला आहे. म्हणजे 10 मुद्द्यावरती काम केलं पाहिजे आपण. विनाकारण विद्यार्थ्यांना काही सांगायचं हे नाही, ह्यात कुठलंही आपलं प्रयोजन नाही आहे. तर विद्यार्थ्यांनी एक सोयीस्करपणे व्यवस्थित, कारण अशी ॲड पुन्हा येणे नाही, ऐतिहासिक जाहिरात आहे, खूप मोठ्या जागा आहेत आणि जर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, व्यवस्थित एका टप्प्याटप्प्याने जर व्यवस्थित अभ्यास करून जर कष्ट घेतले तर निश्चित पद्धतीने त्यांना यश मिळू शकतं. त्यामुळे मी एक 10 पॉईंटचा जो काही प्लॅन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे त्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे की अभ्यासक्रम पाठ पाहिजे. आता विद्यार्थी मित्र हो, ज्या परीक्षेसाठी आपण परीक्षा देणार आहोत तर त्या परीक्षेचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम काय आहे हा आपल्याला माहीत पाहिजे. तो अभ्यासक्रम पाठच पाहिजे, जेणेकरून तुम्ही कुठल्याही पुस्तकात कोणताही घटक ज्यावेळी वाचत असता त्यावेळी तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे किंवा नाही हा आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही पेपर द्यायच्या आधी MPSCचाच नाही पण अदर कोणताही ज्यावेळी आपण पेपर देतो त्यावेळी त्या परीक्षेचा आपल्याला सर्वप्रथम अभ्यासक्रम माहीत पाहिजे. त्यामुळे अभ्यासक्रम हा तोंडपाठच पाहिजे. नंबर 2चा घटक आहे मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास. आता मित्रांनो, ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत आता 2017 पासून ते 2024-25 पर्यंत काही गट क च्या आणि गट ब च्या पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत. तर त्या प्रश्नपत्रिका आपण वाचल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आयोगानं काय काय विचारलं हे बघितलं पाहिजे, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले विचारलेले आहेत ते बघितलं पाहिजे, त्याचे ऑप्शन कसे सेट झालेले आहेत ते बघितलं पाहिजे.
त्याचबरोबर प्रश्नांची लेंथ किती आहे, म्हणजे पेपर किती मोठा आहे आणि हा एका तासात सोडवून होतो किंवा नाही, या सगळ्या गोष्टी टोटल ऑब्झर्व केल्या पाहिजेत. प्रश्न कसे पडलेले आहेत, प्रश्नांची क्वालिटी कशी आहे, सोपे प्रश्न किती आहेत, अवघड प्रश्न किती आहेत, आपल्याला जमण्यासारखे प्रश्न किती आहेत, आपल्याला सोपा वाटणारा आणि अवघड वाटणारा विषयातला कोणता आहे, यासाठी आपल्याला मागील वर्षीच्या ज्या 6-7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला वाचून काढणं गरजेचं आहे. तुम्ही भले त्यातलं पहिली सुरुवातीला सोडवा अगर न सोडवा, पण त्या प्रश्नपत्रिका 2 ते 3 वेळा व्यवस्थित मन लावून ऑप्शनसहित वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला पुढची दिशा कळेल. नंबर 3 पॉईंट आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रश्न आणि मार्क. आता आपण पहिला अभ्यासक्रम पाठ केला, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. 3रा मुद्दा आहे की प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रश्न आणि मार्क. आता 100 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्न आहेत, वेळ 1 तास आहे. तर आपल्याला कळायला पाहिजे की आता याच्यामध्ये 100 प्रश्नांमध्ये किती टोटल विषय किती आहेत, या कुठल्या विषयाला किती मार्क किंवा कुठल्या विषयाचे किती प्रश्न पडतात, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तरच आपल्याला योग्य नियोजन आणि वेळेचं नियोजन करून अभ्यास करायला अतिशय सोपं जातं आणि त्याचं मार्कामध्ये कन्व्हर्जन करायला सुद्धा आपल्याला अतिशय सोपं जातं. त्यामुळं मार्क किती, प्रत्येक विषयाला मार्क किती हे तोंडपाठ पाहिजे. जसं की इतिहास 10 मार्क आहे, भूगोल 10 मार्क आहे, पॉलिटी 15 मार्काला आहे, इकॉनॉमिक्स 15 मार्काला आहे, करंट 15 मार्काला आहे, गणित आणि बुद्धिमत्ता 20 मार्काला आहे. त्याचबरोबर जो काही भूगोलामधूनच 2 ते 3 प्रश्न एन्व्हायरमेंटचे पडतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, सामान्य विज्ञान 15 मार्काला आहे, ह्या सगळ्या विषयांना किती मार्काला कोणता विषय पडतो हे माहीत पाहिजे. त्यामुळं प्रत्येक स्टेप वाईज आपण गेलं पाहिजे. अचानक उठलं आणि कुठलीही पुस्तकं घेतली, कुठलाही क्लास लावला आणि आपण अभ्यास करायला लागलो, असं अजिबात करू नका. तुमचं खूप मोठं नुकसान होईल. त्यामुळं तुम्ही ह्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फटका बसणार नाही. आणि ह्या ऐतिहासिक जाहिरामध्ये तुम्हाला जर पद किंवा मिळवायचं असेल किंवा तुम्हाला पोस्ट काढायची असेल, तर तुम्हाला अतिशय स्मार्टपणे अभ्यास केला पाहिजे आणि मार्क मिळवले पाहिजेत. त्याच्यानंतरचा 4था पॉईंट आहे कोणत्या विषयाला काय वाचावे. आता आपण बघितलं अभ्यासक्रम पाठ पाहिजे, मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास पाहिजे, प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रश्न आणि मार्क बघितले. 4था पॉईंट आहे कोणत्या विषयाला काय वाचावे. आता कोणत्या विषयाला काय वाचावे म्हणजे की आपण आता मार्क बघितले, तर मग वाचायचं काय नेमकं. प्रत्येक सब्जेक्ट वाईज एक बुक लिस्ट पाहिजे आपल्याकडे. बुक लिस्ट असेल, नोट्स असतील, जे पण असेल ते आपल्याकडे एक लिस्ट पाहिजे. ते लिस्ट काढल्यानंतर आपण ते बुक मार्केटमधून असो किंवा आपल्याला जिथून अवेलेबल होतात त्या ठिकाणी आपण ते एका ठिकाणी कलेक्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये कोणताही अडथळा किंवा खंड पडता कामा नये. यासाठी कोणत्या विषयाला काय वाचावे याची लिस्ट काढून, आणि अशी लिस्ट काढत असताना आपण ब्लाइंडली कुठेही सोशल मीडियावर जाणं, कुठेही कोणीतरी सांगितलं किंवा आपल्या लायब्ररीमध्ये कुठलंही बुक कोणतरी सांगतं की हे वाच ते वाच, असं न करता आपण अभ्यासपूर्ण आणि जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना चांगला अनुभव आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडनं आपण ते माहिती घेतली पाहिजे, गायडन्स घेतला पाहिजे आणि मगच ते बुक वाचलं पाहिजे, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रश्नांना लेटेस्ट ट्रेंड. आता आपण बघितलं की मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या, पण मागच्या प्रश्नपत्रिका बघत असताना किंवा PYQ सोडवत असताना त्यातलं लेटेस्ट ट्रेंड काय. लेटेस्ट ट्रेंड म्हणजे काय की आयोगाचं जे पेपर सेटर आहेत हे 3 ते 4 वर्षांनी किंवा 4 ते 5 वर्षांनी हे बदलत असतात. आणि जो नवीन आलेला पेपर सेटर आहे, मग प्रत्येक विषयाचा पेपर सेटर हा वेगवेगळा असतो. मग हे प्रश्न काढतात कसे, प्रश्न कोणत्या पुस्तकातून यायला लागलेत, हा ट्रेंड आपल्याला माहीत पाहिजे. त्यांची काठिण्य पातळी किती आहे एखाद्या प्रश्नांची किंवा कोणत्या पुस्तकामधून हे प्रश्न यायला लागलेत आणि आपण काय वाचतोय, आपण काय वाचायला पाहिजे आणि कसा बदल केला पाहिजे. यासाठी लेटेस्ट ट्रेंड म्हणजे काय, गेलेल्या 2 वर्षामध्ये प्रत्येक विषयाचे प्रश्न कशा पद्धतीने येत आहेत किंवा कुठल्या पुस्तकातून येत आहेत, त्याची काठिण्य पातळी कशी आहे, ऑप्शनवरून प्रश्न किती सुटतात किंवा नाही सुटतात, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण बारकाईनं निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रश्नांचा जो लेटेस्ट ट्रेंड आहे. आता करंट अफेअर जर तुम्ही पूर्वी बघायला गेलं तर खूप सोपं पडायचं, त्याला मार्क यायचे. ज्यांना चांगला अभ्यास करून गेला त्याला 15 पैकी 12, 13, 14 इवन 15 पैकी 15 सुद्धा मार्क मिळायचे. पण आता करंट अफेअरचा जो ट्रेंड झाला आहे की खूप अवघड प्रश्न, ते तर तुम्हाला गॅरंटी नाही, तुम्ही कितीही अभ्यास करा करंट अफेअरचा. त्यांनी एक जी लेवल ठेवलेली आहे किंवा जो पेपर सेटर करंट अफेअरचे प्रश्न सेट करतोय त्याची काठिण्य पातळी खूप अवघड आहे, ज्याला आपण ॲनालिसिस करू शकत नाही.
आणि त्यामुळं मग असं प्रत्येक विषयाचं आहे, प्रत्येक विषयाचं तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. लेटेस्ट ट्रेंड काय आहे त्या प्रश्नांचा आणि कोणत्या टॉपिकवर कोणत्या पॉईंटवर तो प्रश्न विचारतो आहे आणि प्रश्न विचारत असताना तो प्रश्न कशा पद्धतीने चेंज करत जातो आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं ॲनालिसिस केल्या पाहिजेत. त्यासाठी लेटेस्ट ट्रेंड खूप महत्त्वाचा आहे. 6 नंबरचा मुद्दा आहे, कोणत्या विषयाला किती रिव्हिजन द्यायच्या, कोणत्या विषयाला किती रिव्हिजन द्यायच्या. आता या कोणत्या विषयाला किती रिव्हिजन द्यायचा हा प्रश्न तेव्हा येतो की तुम्हाला त्या विषयाचं वाचन किती आहे, त्या विषयामध्ये तुमचं ऑलरेडी अभ्यास किती झालेला आहे, किंवा तुमचं प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट काय आहेत. एखाद्याला इतिहास सोपा जातो, एखाद्याला पॉलिटी खूप लवकर कॅच होतं. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन आणि ज्याचं मटेरियल किती वाचायला किती वेळ लागतो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण टाईम मॅनेजमेंट करायचं. म्हणजे प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. मटेरियलची लेंथ म्हणजे एखादं पुस्तक 8-10 तासात होते तर तशा हिशोबानं आपण टाईम मॅनेजमेंट केलं हे 10 तासात होते. एखाद्याचं वाचन, एखाद्याची आवड एखाद्या सब्जेक्टची ती देखील लक्षात घेतली पाहिजे. प्रश्नांचा ट्रेंडसुद्धा लक्षात घेतला पाहिजे की किती अवघड प्रश्न आहेत, किती सोपे प्रश्न आहेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करून मग तुम्ही लक्षात ठरवलं पाहिजे कोणत्या विषयाला किती रिव्हिजन दिला पाहिजे, किती टाईम दिला पाहिजे. त्याच्यानंतर PYQवर कमांड, हे तर ऑब्वियसली 100% खरं आहे की प्रत्येक टॉपर तुम्हाला सांगतो आणि प्रत्येक वेळी सांगतो की तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आता PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे जे आहेत हे PYQ तुम्हाला ऑलमोस्ट पाठच पाहिजेत. कारण 100पैकी जवळपास प्रत्येक पेपरला 40 प्रश्न जशाच तसे जुने प्रश्न उचलून पेपरला टाकतात. मग हे प्रश्न जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही ते 40चे 40 मार्क तिथं घेऊ शकता. आणि गेले 3 ते 4 वर्ष प्रत्येक टॉपर विद्यार्थी तुम्हाला हेच वारंवार सांगतोय की PYQवरती अतिशय कमांड करा, अतिशय कमांड ठेवा. आता PYQवरती तर तुम्हाला डायरेक्ट विचारलेले प्रश्न तर येणारच आहेत, डायरेक्ट विचारलेले प्रश्न येणारच आहेत. मग ह्यातनं अजून काय मिळतं, PYQमधनं जे पेपर सेटर आहे त्याचे फोकस पॉईंट कोणते कोणते आहेत, तो कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारतो आहे, त्याच पॉईंटवरती प्रश्न विचारत असताना प्रश्नांचा चेंज होणारा पॅटर्न कसा आहे तो तुम्हाला कळतो आहे. कोणत्या पुस्तकातून प्रश्न पडायला लागले ते कळतं. त्याचबरोबर इम्पॉर्टंट मुद्दे कळतात. त्याचबरोबर आपण ऑप्शनवरून कसं उत्तर काढायचं त्याचं ॲनालिसिस होतं. मग ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याचे धागेदोरे सगळेच्या सगळे हे PYQमध्ये आहेत. म्हणजे डायरेक्ट येणारे प्रश्न आणि इतर प्रश्नांना लागणारा तुमचा जो काही रेफरन्स आहे हा सगळा PYQवरून येतो. त्यामुळे PYQवरती कमांड असणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा PYQ म्हणजे. त्यामुळे सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर पाठांतराचे घटक, आता ज्यावेळी जसं परीक्षा जवळ येते, आता आपण पुस्तक वाचले, भलं मोठं पुस्तक 500 पानाचं असेल, 300 पानाचं असेल, त्याच्यानंतर आपल्याला त्या पुस्तकामधले कोणते पॉईंट आपल्याला करायचे आहेत, कोणत्या घटकावरती लक्ष द्यायचं आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण परीक्षेच्या वेळी तुम्ही 500-500 पेजेस पानांच्या पुस्तकावर रिव्हिजन नाही टाकू शकत. त्यामुळे पाठांतराचे घटक निश्चित केले पाहिजेत. कोणते घटकला रिव्हिजन सारखे देणं गरजेचं आहे ते ठरलं पाहिजे. आणि या घटक सारखे रिव्हिजन करून काही ठिकाणी पाठांतराची गरज असेल तर पाठसुद्धा केले पाहिजेत. तर आपल्याला त्याचं मार्कामध्ये कन्वर्ट करणं आणि पेपर सोपा जाणं हे खूप इझी होऊन जातं. त्याच्यानंतर ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंग, आता हे तुमचं सगळा अभ्यासाचा पार्ट झाला 1 ते 8 मध्ये पाठ. आता ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंग म्हणजे काय, ज्यावेळी आपण PYQ सोडवतो किंवा मागच्या प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळी प्रश्नाचे ऑप्शन कसे दिलेले आहेत, ऑप्शनवरून काही प्रश्न सुटतो का, प्रश्नामध्ये कोणत्या घटकामध्ये कोणत्या विषयाला कोणत्या घटकामध्ये चूक केलेली आहे, सालामध्ये चूक म्हणजे एखादं फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे तो चुकवलेला आहे का, किंवा जो काही कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो चुकवला आहे का, त्याचबरोबर कोणता क्ल्यू क्वेश्चनमध्ये दिला आहे का, ऑप्शन तयार करत असताना ऑप्शनमधनं काही क्ल्यू भेटतो आहे का उत्तर सोडण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंगमध्ये येतात. पण मित्रांनो, ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंग हे डायरेक्टली कधीच होत नाही. विदाऊट अभ्यासाचं जर तुम्ही ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंग, आता बरेच जण हे सांगायला जातात क्लासेसमध्ये वगैरे पण भेटतं, पण तुम्ही हा घटक न करता जर तुम्ही इथं गेला तर टोटली रिस्क आहे. हे आताच सांगतो, जर तुम्ही हे सगळे घटक चांगले केले तर तुम्हाला ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंग हा घटक खूप सोपा जाईल. हे तुम्ही स्वतःलासुद्धा करायला खूप इझी जाईल आणि तुम्हाला आपोआप कळायला सुरुवात होईल. इथं तुम्हाला कुठल्याही व्यक्तीची गरज नाही की ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंग काय असतं. हे घटक मी जे सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करून घ्या आणि ज्यावेळी PYQ सोडवता त्या वारंवार त्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या, बारकाईनं सगळ्या गोष्टी लक्ष द्या. त्यावेळी तुम्हाला आपोआपच ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंग
हे कळून जाईल आणि माझ्या मते 100 प्रश्न असतील तर 100 प्रश्नापैकी तुम्हाला 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते ॲनालिटिकल क्वेश्चन म्हणजे ॲनालिटिकल सॉल्विंग जे आहे यानुसार सुटतील. ही तर अभ्यासाची म्हणजे अभ्यास तर लागणारच आहे तुमचा, पण तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली जरी न आलं म्हणजे येत नसेल तरीसुद्धा तुम्ही ॲनालिटिकल बेसिसवरती हे 7 ते 8 क्वेश्चन सोडवू शकता आणि ह्याचे मार्क तुम्हाला मिळवू शकता. त्यानंतरचा मुद्दा आहे टोटल टाईम मॅनेजमेंट. आता टोटल टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागेल, कोणत्या विषयाला किती रिव्हिजन टाकायच्या, किती वेळ द्यायचा कुठल्या घटकाला, पेपरचं टाईम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, प्रॅक्टिस किती केली पाहिजे, PYQ किती वेळ सोडवले पाहिजेत, PYQचं टाईम रिड्यूस कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं ओव्हरऑल ह्या 1 ते 9 जे घटक आहेत यांचं टोटल टाईम मॅनेजमेंट केलं तर आपण परीक्षेसाठी प्रिपेअर राहतो, परीक्षेसाठी तयार राहतो मित्रांनो. त्यामुळे हा 10 पॉईंट प्रोग्राम तुम्ही टोटली डोक्यात ठेवा आणि ह्याच्यावरती काम करा. आपला व्हिडिओ कसा वाटला हे विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने कमेंट म्हणून करून सांगावं. आणि MPSC ब्रेव्ह क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावे, कमेंट कराव्या. आणि MPSC ब्रेव्ह क्लब हे आपलं जे काय टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी जॉईन करावं. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण एक MPSC ब्रेव्ह क्लब या चॅनलमार्फत हे टेलिग्राम चॅनल आहे. या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हे 10 पॉईंट सांगितले, 10च्या 10 पॉईंट आपण इथं कवर करून घेतो आहे. आणि हा एक मेंटरशिप प्रोग्राम आहे. तो मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण बुक लिस्ट देतो आहे, परीक्षेचं संपूर्ण सब्जेक्ट वाईज नियोजन आहे, काय करायचं आहे, काय करू नये नेमकं मार्गदर्शन आपण चॅनलवरती केलेलं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख मार्गदर्शन व अभ्यास पद्धती सांगितलेल्या आहेत. आवश्यक ठिकाणी शॉर्ट नोट्स पण सगळे दिलेले आहेत. PYQचे प्रॉपर ॲनालिसिस आणि सोडण्याची योग्य पद्धत काय आहे ते सांगितलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण कॉल करून वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट, वेळेचं त्याचं नियोजन कसं करायचं हे देखील आपण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला रिव्हिजन सेशन आणि टार्गेट हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर पेपर सोडवण्याच्या पद्धतीने लॉजिक हे सुद्धा म्हणजे वरती आपण जो बघितला ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्विंगचा जो घटक आहे तो आपण पेपर सोडण्याच्या पद्धतीने लॉजिक या ठिकाणी कव्हर केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणींचे कॉलद्वारे निरसन ह्या गोष्टी देखील आपण कॉलद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचा काही प्रॉब्लेम येत असेल अभ्यासामध्ये तर तो देखील आपण सोडवतो ना. अशा पद्धतीने एकंदरीत संपूर्ण परीक्षेला सामोरे जाण्याचा परिपूर्ण प्लॅन आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर मी स्वतः PSI 2023ला 57 रँक आहे आणि सर देखील राज्यसेवेमधून सप्लाय इन्स्पेक्टिंग ऑफिसर आहे. आम्ही दोघंसुद्धा ही बॅच घेतो आहे आणि फक्त 999मध्ये ही आपण बॅच घेतो आहे. जर ज्या कोणालाही आपलं ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा मोबाईल नंबर आहे, ह्याच्यावरती कॉल करा आणि फक्त 999मध्ये या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी घेतो आहे. आणि चांगलं कष्ट करा आणि ही जी दिलेली संधी आहे आयोगानं, शासनानं, ह्याचं संधीचं सोनं करा. अशी संधी परत लवकर मिळेल की नाही याची माहिती नाही. या ऐतिहासिक जाहिरातीचं तुम्ही एक भाग व्हा आणि तुमचं यश निश्चित करा. परत तुम्हाला कोणत्याही अडचण आली तर आपण एक सेशन घेऊच परत यूट्यूबला. पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्ते.